जर का तुम्हाला सीटीटी क्रॅक करायचे असेल तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे। हा प्रश्न अंकगणिताशी रिलेटेड आहे। निम्नलिखित में से कौन सा 3630 यानी कि 3630 का एक गुणनखंड नहीं है। 11 ची कसोटी तुम्हाला आली पाहिजे, 3 ची कसोटी आली पाहिजे, 5 ची कसोटी आणि 9 ची कसोटी येणे अपेक्षित आहे। सोबतच 4 ची कसोटी आणि 8 ची कसोटी तुम्हाला शिकवतो, कारण की मी तुम्हाला एक प्रश्न होमवर्कसाठी या ठिकाणी देत आहोत। 3630 लिहून घेऊया। 3630 आता समस्थांच्या अंकांची बेरीज। हा सम 1 1 2 3 4 म्हणजे हा 1 म्हटला तर विषम, हा 2 म्हटला तर सम, हा 3 म्हटला तर विषम, हा 4 म्हटला तर सम। विषम स्थानच्या अंकांची बेरीज म्हणजे हा 0 आणि 6 ची बेरीज येते मित्रांनो 6। आणि समस्थानच्या अंकांची बेरीज, समस्थानचे अंक येते 3 आणि 3 6, याची बेरीज केली नंतर जर का ह्या 2 ची वजाबाकी केली तर 0 आला पाहिजे आणि येतं 0, 6 वजा 6 म्हणजे 0, किंवा 0 जर नाही आला तर 11 तरी आला पाहिजे। सो 0 किंवा 11 पाहिजे। मग या ठिकाणी 0 आला म्हणजे 11 ने त्याला भाग जातो। देऊन बघा तुम्ही, 11 तरी किती 33, उरले 3, 11 तरी 33 आणि इथं 0। इथं लहान संख्या म्हणून आपण डायरेक्टली देऊ शकतो, मात्र मोठी संख्या असेल तर तुम्हाला हे यूज करावं लागेल, ही ट्रिक्स यूज करावं लागेल। आता 3 ची कसोटी काय सांगते की सर्व अंकांची बेरीज करा, केली बेरीज, त्याची बेरीज येते मित्रांनो 12, 3 आणि 3 6 आणि 6 6 12, ते 3 च्या पाड्यात आली पाहिजे किंवा 3 ने त्याला निशेष भाग गेला पाहिजे। 3 1 3 3 चूक 12 बरोबर निशेष भाग गेलेला आहे। त्यानंतर 5 ची कसोटी काय सांगते, जर का कोणत्याच संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो। या ठिकाणी 0 आहे ना एकक स्थानी, म्हणून 5 ने सुद्धा भाग जातो। ज्या पद्धतीने 3 ची कसोटी आहे तशीच 9 ची कसोटी आहे मित्रांनो। जर समजा या ठिकाणी 3630 घेतला, सर्व अंकांची बेरीज केली तर या ठिकाणी 12 येते। 12 हे मात्र 9 च्या पाड्यात नाही आहे, किंवा या ठिकाणी त्याला निशेष भाग सुद्धा जात नाही, 3 उरतात, 0 उरला पाहिजे, म्हणून या 9 ने त्याला भाग जात नाही, म्हणूनच हा 3630 चा गुणनखंड नाही आहे। म्हणून आन्सर येते मित्रांनो या ठिकाणी 4th। चेक करूया, राईट आहे। सेम टू सेम निम्नलिखित में से कौन सा 3630 का एक गुणनखंड नाही आहे। हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्क साठी दिलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 ची कसोटी तुम्हाला सांगतो की 4 ची कसोटी अशी आहे, एकक आणि दशक स्थानच्या अंकाने बनलेली संख्या 4 च्या पाड्यात आली पाहिजे किंवा 4 ने त्याला निशेष भाग गेला पाहिजे। आणि 8 ची कसोटी अशी आहे की शेवटून 3 शून्य पाहिजे किंवा एकक दशक शतक स्थानच्या अंकाने तयार झालेली संख्या ती 8 ने विभाजित असली पाहिजे निशेषपणे, म्हणून 8 ने भाग जातो, है की नाही। मग हे तुम्ही करून बघा आणि कोणता गुणनखंड नाही आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला